नमस्कार, आपण पाहत आहात युवा राज्य न्यूज चॅनल। आज आपण नांदेड ते मालेगाव ह्या मार्गावर उभे आहेत, पण मालेगावच्या जवळ एक खूप मोठा खड्डा पडलेला आहे आणि तो खड्डा म्हणजे मृत्यूचा सापळा तयार झालेला आहे। प्रशासनाला का जाग येत नसेल, प्रशासनाला प्रत्येक वेळेस सांगायचंच काम पडते का एखाद्याचा जीव गेल्यावर या खड्ड्यावर प्रशासन लक्ष देईल का? मागील 1 वर्षापूर्वी सुद्धा या खड्ड्याची हीच अवस्था होती। त्यावेळेस सुद्धा सर्व नागरिकांनी काही नागरिकांनी मिळून जाऊन त्या अधिकाऱ्याला सांगितलं होतं, तात्पुरत्या स्वरूपात बोलवला, पुन्हा तो खड्डा सुरू झाला। पण आम्हाला एक प्रश्न करायचा आहे की प्रशासन आता एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्यांना जाग येईल का? तर याच प्रश्नावर इथले स्थानिकचे काही नागरिक आहेत आणि त्या नागरिकांचा काय संताप आहे, त्या नागरिकांना रोज या प्रवासामध्ये इथून प्रवास करताना काय अडचणी होत आहेत हे आपण एक जाणून घेऊ त्यांच्याकडून। चिंचरवाड राणा देगाव कुराडा इथून जवळच आहे। मी रोज ह्या रस्त्यावर येणं जाणं करतो। हा नांदेड जिल्हा मार्ग आहे आणि ते रोज अपघात होत आहेत। फार मोठा खडा पडलेला आहे। गेल्या वर्षी पण खडा पडला होता, अधिकाऱ्यांना सांगून तो खडा बुजवला, पण तो कायमस्वरूपी अजून बुजला गेला नाही। आता पावसाचे दिवस आहेत, झाडे झुडपे वाढलेले आहेत आणि नवीन वाहनधारकाला हा खड्ड्याची जाणीव होत नाही, त्यामुळे वाहन फार मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षी एक नवीन युवक तरुण त्या खड्ड्याचा अंदाज चुकल्यामुळे तो त्याचा बळी गेलेला आहे सुद्धा, तरी पण या शासनाला जाग येत नाही। बांधकाम विभागाने याच्याकडे त्वरित लक्ष करून हा खड्डा बुजवण्यात यावे अशी मी वाहनधारकाकडून विनंती करतो। रोज प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी रोज येणं जाणं करतात, पण याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही। ही फार गांभीर्याची गोष्ट आहे। खरं दादा, आपण एक अतिशय चांगली गोष्ट या ठिकाणी सांगितली। हा नांदेड ते मालेगाव हा आम्हाला प्रमुख रस्ता मानला जातो आणि या रस्त्यावरती हजारो वाहनं जातात, पण हजारो वाहनासोबत सुद्धा याच रस्त्यावरील संबंधित अधिकारी असो, लोकप्रतिनिधी असो, इतर सर्व विद्यार्थी याच रस्त्याने जातात, पण तरीही या लोकांना, या लोकप्रतिनिधींना हा भरलेला खड्डा हा का जाणवत नाही, हा खड्डा का दिसत नाही? या रस्त्यावर दोन्ही बाजूने झाडे झुडपे झालेले आहेत। जर इथं अपघात झाला तर जिम्मेदार कोण? एखाद्याचा जर जीव गेला तर रिटर्न येणार आहे का? हा प्रश्न सुद्धा आपल्याला आहे। या प्रशासनाला कमीत कमी या सर्व नागरिकांतून आपल्याकडून एवढी विनंती करतो की हा खड्डा त्वरित बुजवावा, एखाद्याचा जीव वाचवा।